महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना घरे बांधून देण्याबद्दल हे महाराष्ट्र शासन अगदी पूर्वीपासून थापा मारत आलेलं आहे। 1 मे 2011ला हे महाराष्ट्रातलं मंडळ स्थापन झालं। ते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य सचिवाच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या कंटेम्प्ट दाखल झाला म्हणून त्यांना झक मारत मंडळ सुरू करावं लागलं। अन्यथा जो कायदा आहे तो 1996 सालचा कायदा 96 सालापासून ते 2011 सालापर्यंत 15 वर्षे हे सरकार झोपलं होतं की त्यांनी बांधकाम कामगारांचं मंडळ सुरू केलं नाही। सुरू झाल्या त्यांनी बांधकाम कामगारांना घरं बांधून देण्याचा निर्णय केला। करावाच लागणार होता आणि केला पाहिजे, कारण या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कलम 22 नुसार बांधकाम कामगारांना प्राधान्याने घरं बांधून द्यावीत असा कायदा आहे। 2018 साली 19 मार्च सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की तुम्ही जमणारा जो उपकरातला निधी आहे तो बांधकाम कामगारांच्या घरासाठी जास्तीत जास्त वापरला पाहिजे। याच्या मागचं कारण हे होतं, एक प्रिन्सिपल जे होतं ते असं होतं की बांधकाम कामगार घरे बांधतो, बंगले बांधतो, गगनचुंबी इमारती बांधतो, ताजमहाल बांधलेला आहे, अनेक मंदिरं बांधलेली आहेत, चर्चेस बांधलेले आहेत, आणि हा मात्र झोपडपट्टीत राहतो। 99% कामगार झोपडपट्टीत राहतो, खेडेगावामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाच्या घरामध्ये राहतो, आणि म्हणून त्यांना घरं ही दिली पाहिजेत। त्यासाठी या मंडळाने आतापर्यंत किमान 50 पेक्षा जास्त ठराव केलेले आहेत। 2011 साली यांनी ठराव केला की ज्यांना बांधकाम कामगारांना घरं बांधायचे आहेत त्यांना आम्ही 2 लाख रुपये देऊ। कधीही प्रामाणिकपणे त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही। आम्ही अर्ज करून बघितले, तांत्रिक कारणावरून अर्ज नाकारायचे, मंजूर करायचं नाही, असं पहिल्यापासून सुरू आहे। जी काही घरं या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांसाठी बांधलेली आहेत, यांनी 2 लाख रुपये दिलेली रक्कम आहे ते खूप कमी आहे, त्यांच्या ते हिशोबामध्ये आहे। पण काही बिल्डरने 4-5 ठिकाणच्या, त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातले काही आहेत, बार्शीमधले काही, सांगली जिल्ह्यातील आहेत, सातारामधले आहेत, आणि त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेखाली योजना मंजूर करून घेतली। त्याच्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना द्यायची जी घरं आहेत ती बांधकाम कामगारांना देण्याबद्दल त्यांनी प्रस्ताव मंजूर करून घेतले। स्वतःहून यांनी काहीच केलं नाही, फक्त थापा मारायच्या। म्हणजे असे विविध ठराव केलेले आहेत की त्यांना कोणीकडून तर त्याच्यातून पैसे काढायचे होते। पहिल्यांदा त्याच्यानंतर त्यांनी असा ठराव केला 2 लाखाचं सोडून की आम्ही जमीन खरेदी करू आणि तिथे बिल्डिंगा बांधू आणि बांधकाम कामगारांना ती बिल्डिंग्स भाड्यानं देऊ। हे काय, त्या भाड्यांचं कारस्थान जमलं नाही, मंजूर झालं नाही म्हणा, किंवा टिकलं नाही म्हणा, आणि हे होता 22 जून 2015 रोजी भारत सरकारने सर्वांच्यासाठी घरे ही योजना जाहीर केली, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवेशात भाषणं केली। आता भारतातल्या सर्वांना, एकूण 1 माणसांना घरे मिळणार, सर्व सोयीने युक्त घरे मिळणार, आदेश काढले, रस्ते, लाईट, पाण्यासकट। आणि 25 जून 2022 पर्यंत कुणीही बेघर राहणार नाही असा फतवा काढला। काय झालं त्याचं? ही घोषणा पूर्णपणे अयशस्वी झालेली आहे। याच्याबद्दल त्यांना काही लाज शरम काही वाटत नाही, आणि निर्लज्जपणे असं सांगतात की आता आम्ही 2030 सालापर्यंत शहरी विभागामध्ये 1 कोटी घरे बांधणार आहोत। महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, मुख्यमंत्र्यांनी जर कुठली घोषणा केली असेल, आवेशाने सांगितलं त्यांनी की गृहमंत्री शहा यांनी सांगितलेलं आहे की 1 कोटी आम्ही घरं बांधणार आहोत शहरांच्यासाठी, म्हणजे एक सगळ्यात मोठं काम म्हणून त्यांनी सांगितलं। पण नेहमीप्रमाणे काहीही त्याची अंमलबजावणी होत नाही।
गंमत अशी आहे की 1987 साली युनोमध्ये ठराव केला गेला की ज्यांना राहायला घर नाही त्यांना घर देण्याची जबाबदारी प्रत्येक सरकारची असेल, त्याच्यावर भारत सरकारनं सही केलेली आहे. 87 साल गेलं, आता यांचंही 2022 साल संपलं. या आदेशाची घोषणेची अजिबात अंमलबजावणी झाली नाही. भारतामध्ये हे सांगतायत आम्ही 30 सालापर्यंत 1 कोटी घरं बांधू. किती घरांची गरज आहे? प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याचं जर तुम्ही स्वतंत्र कुटुंब समजत असाल तर अजून किमान 10 कोटीपेक्षा जास्त घरांची गरज आहे. आणि त्याच्यामुळे की प्रामाणिकपणे घरांच्या योजना राबवायच्या नाहीत. आता या महाराष्ट्र सरकारचंच बघा किंवा भारत सरकारचं बघा, 1,35,000 म्हणे घर बांधा. या पुढाऱ्यांची बाथरूम सुद्धा जी आहेत ती 10 लाखापेक्षा जास्त किमतीची आहेत आणि लोकांना सांगतात ते तुम्ही 1,35,000 घर बांधा. एवढी रक्कम देणार ते? अशा पद्धतीने चालू आहे की ज्यात बाथरूमही होणार नाही त्यात घर बांधायला त्यांनी सांगतात. हे एका बाजूनं झालं. दुसरं असं आहे की सरळ सुद्धा त्यांनी बांधकाम कामगारांना 2 लाख दिलेच नाहीत. त्याची बोंबाबोंब सुरूच आहे. आणि काय केलं ते कमी आहे का म्हणून प्रत्येक गोष्ट प्रधानमंत्री आवास योजनेला जोडायची आणि असलेल्या योजनेचं सगळं वाटोळं करून टाकायचं. म्हणजे सरळ सोट अगोदर 2 लाख द्यायचे कामगारला, ते बंद केलं आणि ते प्रधानमंत्री आवास योजनेला जोडलं. आणि आता अर्ज काय होतोय बांधकाम कामगारांचा, तो अर्ज करायचा आम्ही सहाय्यक कामगार आयुक्ताकडे. मग तो अर्ज, त्याची कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी आहेत ते आहेत. मग हा अर्ज त्यांच्याकडे जातो, मग तिथून तो ग्रामपंचायतीकडे येणार, मग मंजूर होणार आणि मग लोकांना मिळणार. अशी लांबड लावून याचं सगळं अर्धकच्च करून याचं सगळं वाटोळं करून टाकलेलं आहे. त्यामुळे ही जी मुख्य घोषणा आहे की बांधकाम कामगारांना तुम्ही घरे बांधून द्या, त्याच्याऐवजी ते काय म्हणतात, भांडी घ्या आणि घरात बसा, डबे घ्या आणि घरात बसा. तुमचा पैसा आहे कामगारांचा कल्याणकारी मंडळाकडे आलेला. तुम्हाला आम्ही भांडी देतो, ती कंत्राटदाराला मिळतात 3,000ला, तो बिल घेतो 10,000चं एका सेटचं. 7,000मध्ये किती वाटणे आहेत तुम्ही बघा. टक्केवारी कुणाची काय आहे त्याचा शोध घ्या. डब्याची हीच बोंब आहे. सुरक्षा संच 17,000 रुपये, ते 5,000च्या आत सुद्धा मिळतात. आणि हे मुख्यतः जो पैसा सगळा आहे तो 4 कंत्राटदाराला देऊन टाकायचा, हे कारस्थान चुकून चालू आहे. हजारो कोटी रुपये. आणि घराला मात्र हे पैसे देणार नाही. हे सगळं सुरू आहे. सगळे मोठे मोठे ठराव करून ठेवले, तुमच्या कोऑपरेटिव्ह बनवा, मग त्याला आम्ही मान्यता देऊ. आणि आता तर त्यांनी असं कारस्थान केले की घरासाठी तुम्हाला आम्ही देणारच नाही, असं की 30 जून 2023ला त्यांनी नियम केलेले आहेत बांधकाम कामगारांचे. आणि असं सांगितलं की बांधकाम कामगार हा किमान 3 वर्ष सभासद असला पाहिजे, त्याशिवाय तुला घर मागणीचा अर्ज करता येणार नाही. याला चॅलेंज दिलेलं आहे बांधकाम कामगारांनी. कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये, उच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे. ती आता फेब्रुवारीमध्ये त्याची तारीख पडलेली आहे, तेही सुरू आहे. तर असं सगळं असल्यामुळे कामगारांनी आता असं ठरवायला पाहिजे की स्वतः ताकद वापरून आपली घरं उभा केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काही अनुदान त्याच्यातून मिळतं ते सुद्धा त्यांच्याकडनं आपण हिरावून घेतलं पाहिजे आणि जास्तीची मागणी करायला पाहिजे. आता तुम्ही लक्षात घ्या की आता ग्रामीण भागामध्ये 1.5 लाख रुपये धरा, म्हणजे ते शौचालयात सकट आहेत, ते 1.5 लाख रुपये. आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये हे 1.5 लाख रुपये, ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये 2.5 लाख रुपये. आणि कल्याणकारी मंडळ याच्याशिवाय शहरी आणि ग्रामीणला मिळून 2-2 लाख देणार. म्हणजे ग्रामीणमध्ये 3.5 लाख, शहरामध्ये 4.5 लाख. हे घेऊन ज्यांची बांधकाम कामगारांची ज्यांची क्षमता आहे, कुवत आहे, त्यांनी ही रक्कम आपण त्यांच्याकडनं काढून घेतली पाहिजे. ज्यांची साधी घरं असतील, कच्ची घरं असतील, त्यांनी सुद्धा हे अनुदान मिळवून घेतलं पाहिजे. आणि हे अनुदान मिळवण्याचा लढा हा महत्त्वाचा आहे. त्याच्यातून आपल्याला घर निर्मिती करायची आहे. सर्व शासनावर अवलंबून न राहता स्वतःची सुद्धा ताकद वापरली पाहिजे.
आणि हे सगळं करण्यासाठी कामगारांनी संघटित व्हायला पाहिजे, लढा दिला पाहिजे, आपल्या ताकदीची जाणीव करून दिली पाहिजे. आता महापालिकेच्या निवडणुका झाल्या, आता पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या आहेत. आता तरी विचारा उमेदवारांना, तुमचा बांधकाम कामगारांना पाठिंबा आहे का? त्यांना तुम्ही घरं देणार आहेत का नुसता भांड्या देऊन तुम्ही गप्प बसणार आहे? तर त्याच्यामुळे की त्यांना फक्त भांडी द्यायची आहेत, कमिशन मिळवायचं आहे, दलालांचं भलं करायचं आहे, स्कॉलरशिप द्यायची इच्छा नाही. स्कॉलरशिपच्या योजना कारस्थान करून बंद पाडायचं चालू आहे. तर यामुळं जोरदार लढ्याची तयारी करणं आवश्यक आहे. निवारा हा मूलभूत अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये हा एक मूलभूत हक्क आहे. घर देणं ही शासनाची जबाबदारी आहे. जनतेच्या कपाळावर साठवायनं लिहिले म्हणून मला घर मिळालेलं नाही हे भ्रम काढून टाका. आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, मुठभर भांडवलदारांचं भलं करण्यामुळे आपल्याला घरं नाहीत हे सत्य आहे. हे ओळखून या लढ्याच्या पुढची तयारी करा. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. असंघटित उद्योगासाठी हे यूट्यूब चॅनल चालवलं जातं. जरूर काही प्रश्न असतील, काहीही बांधकाम कामगार विषयक, तर संपर्क करा. आणि हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, एवढी विनंती करून मी आज घरासंबंधीचं विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.